नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का बाजरीपासून बाजरीचे पापड? या उन्हाळ्यात बाजरीचे पापड तुम्ही जर बनवलं नसाल, कधीच ट्राय केलं नसाल तर नक्की ट्राय करा. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि मीठ घालून घ्यायचे, खारीक पापड 1 चम्मच आणि जिरे घालून घ्यायचे, तीळ घालून घ्यायचे 2 चम्मच. आता हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी उकळल्यानंतरच आपल्याला हे सगळं घालायचं आहे. मस्त 2 वाटीची बाजरीची आपण पापड बनवणार आहोत आणि यामध्ये पापड खार पण घालून घेतलं. बाजरीची पिठाची तुम्ही जर हे कधी ट्राय केला नसाल तर नक्की करा. आता आपण 1 वाटी घालून घ्यायचं आणि पुन्हा 1 वाटी अशा सगळं पीठ जेवढं राहिलंय तेवढं सगळं आपण पीठ यामध्ये घालायचं. उकळत्या पाण्यामध्ये मस्त शिजवून घ्यायचं याला. मस्त वाफवली गेली पाहिजे. याप्रमाणे सगळं पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं. व्यवस्थित चाटूच्या सहाय्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्ही काही घेऊ शकता. तुमच्याकडे नसेल तर बेलन घेऊ शकता. बेलनाने पण व्यवस्थित मिक्स होते. या पद्धतीने सगळा मिक्स करून घ्यायचा. एकदम परफेक्ट असा हा पीठ तयार होतो. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. यावर झाकून 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर याला वाफ देऊन घ्यायचं आहे आपण. तर सगळे आपण एकजीव करून घ्यायचं आणि थोडेसे याचे गोळे करून घ्यायचे. व्यवस्थित याला एका कॅरी बॅग घ्यायचे, कॅरी बॅगमध्ये घालून व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग एकजीव करून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच व्यवस्थित मिक्स होते. आता आपण एक चाळणी ठेवायचे, एक कढईवर चाळणी ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सगळं पीठ आपण रोल करून ठेवून द्यायचं आहे. पीठ वाफवून घ्यायचं आहे. पीठ वाफवून 5 ते 10 मिनिटात आपलं पीठ वाफवली जाते. आता आपण ते पीठ पुन्हा कॅरी बॅगमध्ये घालायचे तोच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे पाहू शकता व्यवस्थित गोळा तयार होतो. तर इथे या पद्धतीने तयार झालेलं आहे आपला पीठ. आता आपण गोळे करून घ्यायचे, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पॉलिथिन पेपर किंवा तुमच्याकडे तेलाचा पाकिटाचा जर कागद असेल ते घ्यायचं आहे. तरी ते मी कागद घेतला, कागदवर ठेवायचा आणि वरून ताटाने प्रेस करून घ्यायचं. असेही आपले पापड तयार होतात. इथे पाहू शकता झटपट 200 पापड तयार होतात. 2 वाटीमध्ये 200 पापड. तुम्ही कधी बनवलेत का? बनवली नसेल तर नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता इथे मी 2 दिवसांनी याला वाळवून घ्यायचं आहे. 2 दिवसांनी इथे पाहू शकता मस्त वाळलेली आहेत. आता आपण ही तळून दाखवते. इथे पाहू शकता मस्त अशी कलर ही आलेला आहे. आता आपण ही गरमागरम तेलामध्ये घालून घ्यायचं. मस्त दुपटीने फुलते मंडळी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा मंडळी, आता आपण याचा आवाजही ऐकू शकता. एकदम क्रंची असा आवाज आहे. तुम्ही हे ट्राय करा. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.